मैत्रीमध्ये ही श्रीमंती आणि गरिबी हा भेद मैत्रीमध्ये नसला पाहिजे। मैत्रीमध्ये कसलाच भेदभाव नसला पाहिजे। मैत्रीमध्ये हिशोब तिशोब नसला पाहिजे। मित्र मित्रावर खर्च करत असताना मित्राने कधी हिशोब करायचा नाही। एक दोन मित्र जर मार्केटला भेटत असतील रोज, तर एका मित्राने दुसऱ्याला म्हणायचं नाही की काल मी पाजली होती आज तू पाजली पाहिजे। एका मित्राने दुसऱ्या मित्राला म्हणायचं नाही काल मी पाजली होती आज तू पाजली होती। काय कॉफी कॉफी, तुम्ही काय समजले मला माहित नाही। हा हिशोब मैत्रीमध्ये नसला पाहिजे। मैत्री कशी असली पाहिजे भगवान श्रीकृष्णाकडून शिकण्यासारखं आहे। मित्र कसा असला पाहिजे तर जो दुःखामध्येही धावून येणारा असा मित्र असला पाहिजे। सुंदर वर्णन आहे बघा, लक्ष देऊ नये का। दुःख सिस्टम साठी एकदा टाळी वाजव जोरदार। दुःख दुःखात त्या ठिकाणी साथ देणारा मित्र असला पाहिजे। दुःखामध्ये सोबत राहणारा मित्र असला पाहिजे। आजकालचे मित्रही आपण पाहतो, सुख असलं तेव्हा मित्र सोबत असतात आणि दुःख असलं की मित्र
फोन सुद्धा उचलत नाही. दुःखाचा प्रसंग आला, संकटाचा वेळ आल्यानंतरही तो मित्र आपल्या सोबत असला पाहिजे. आणि एखादा असा मित्र जीवनामध्ये सोबत ठेवला पाहिजे गड्या, जसं की आरशासारखा. कविताकाराने सुंदर लिहिलंय की आरशासारखा मित्र असला पाहिजे. आरसा काय करतो माहितीये? आरशामध्ये 2 गुण असतात, महत्वाचे 2 गुण आहेत आरशामध्ये. एक मी सांगते, दुसरं तुम्ही सांगा. तुम्ही म्हणताना धपाकीत देते का मला? एक गुण मी सांगते, दुसरा गुण तुम्ही सांगायचा. आरसा 2 कामं करतो. पहिलं काम आहे आरशाचं, आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आरसा काय करतो? आरसा नसेल तर आपल्याला आपला चेहरा दिसणार नाही. आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, पहिलं काम आहे. आणि दुसरं काम, तुम्ही म्हणा तुला बुद्धी दिली कथा. दुसरं काम आरसा दाखवतोय, जसा आहे तसा दाखवतोय. बरोबर आहे. पहिलं काम काय करतोय? आपल्याला आपला चेहरा दाखवतोय आरसा. आणि दुसरं असं आहे की जसा आहे तसा दाखवतोय. मित्र जीवनात असं असलं पाहिजे. जर मित्राचा मार्ग चांगला असेल तर त्या मित्राने सांगितलं पाहिजे हा मार्ग चांगला आहे, ह्या मार्गावर चालायला हरकत नाही, हा मार्ग चांगला आहे असं सांगणारा. आणि एखाद्या वेळेला मित्राचा जर मार्ग चुकीचा असेल, मित्र जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर दुसऱ्या मित्राने सांगितलं पाहिजे मित्रा तुझ्या मार्गावर चाललास ना, तो मार्ग चुकीचा आहे. पुढे गेल्यानंतर तुला त्याची शिक्षा भोगावी लागेल, तुला सजा भोगावी लागेल. हा मार्ग चुकीचा आहे, या मार्गावर तू चालू नको. जसा आहे तसा दाखवणारा मित्र एखादा जीवनात असला पाहिजे. आणि मार्ग चुकून न देणारा जर मित्र जीवनात असेल तर आत्महत्या करायचा वेळच येणार. सुंदर भाव आहे, घेण्यासारखा आहे, शिकण्यासारखा आहे. आत्महत्या कधी करावी लागते? काहीतरी चूक झाल्यानंतरच आत्महत्या करावी लागते. आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. एवढी जर घोर चूक तुमच्याकडून होत असेल की ज्या चुकीचं प्रायश्चित्तच आत्महत्येशिवाय दुसरं असू शकत नाही, अशी जर चूक तुमच्याकडून होत असेल ना, तर तेव्हा एखादा चांगला मित्र, आरशासारखा मित्र जीवनात असला पाहिजे की त्या मित्राने आपल्याला चुकीच्या मार्गावरून चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. असं जर झालं तर जीवनात आत्महत्या कोणी करणार नाही. सुंदर असा भाव त्या कवितेचा आहे. मित्र हे कसा असावा हे आपल्याला भागवत कथा या ठिकाणी शिकवते. भगवान परमात्माने आपला मित्र असणारा सुदामदेव त्याला सुंदर असं आसनावरती त्या ठिकाणी बसवलेलं आहे.